तर तुमच्या घरातील कोणी 1ली ते 12वी किंवा पीजी मधील विद्यार्थी असेल, तसेच इंजिनिअरिंग, डिप्लोमा किंवा ITIचे विद्यार्थी असेल किंवा तुम्ही कुठले पण एज्युकेशन घेत असेल, तर तुमच्यासाठी HDFC बँककडून स्कॉलरशिप सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या स्कॉलरशिपनुसार तुम्हाला 15,000 ते 75,000 रुपये मिळणार आहे. मेन म्हणजे हे संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप आहे. आपल्या महाराष्ट्रासाठी सुद्धा ही स्कॉलरशिप लागू आहे. तर या स्कॉलरशिपसाठी तुम्हाला कुठली क्वालिफिकेशन लागणार आहे, त्याप्रमाणे तुम्हाला डॉक्युमेंट कुठली लागणार आहे आणि तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे, तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण या माहितीबद्दल बोलणार आहोत. तर त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या नोकरी महाराष्ट्र चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. त्याचप्रमाणे आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे नोकरी महाराष्ट्र, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या, कारण तुम्हाला अशीच अपकमिंग माहिती मिळत आहे. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू. तर जे तुम्हाला HDFC बँक कडून स्कॉलरशिप मिळणार आहे त्याचं नाव या ठिकाणी बघा, परिवर्तन या ठिकाणी या स्कॉलरशिपचं नाव आहे आणि 2026-27 साठी या ठिकाणी प्रोग्राम सुरू होणार आहे. ठीक आहे. तर ही स्कॉलरशिप कुठल्या विद्यार्थ्यांसाठी आहे? जे विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे त्यांना समोर शिक्षण घेता येत नाही, त्यांच्यासाठी HDFC बँक कडून ही स्कॉलरशिप फायनान्शियल नीड म्हणून ही सुरू केलेली या ठिकाणी स्कॉलरशिप आहे. त्यानंतर तुम्ही डिप्लोमामध्ये असेल, फार्मसी किंवा अदर कुठल्या पण डिप्लोमामध्ये, त्यानंतर तुम्ही ITI मध्ये असेल किंवा पॉलिटेक्निक, UGC किंवा PG, अदर तुम्ही कुठले पण शिक्षण घेत असेल, प्रोफेशनल कोर्स असो किंवा अनप्रोफेशनल कोर्स असो, या ठिकाणी तुम्हाला DBT मिळणार आहे. ते DBT म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 75,000 रुपये या ठिकाणी HDFC बँक स्कॉलरशिप म्हणजे परिवर्तन स्कॉलरशिप मधून तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. आणि HDFC बँक परिवर्तन स्कॉलरशिपचा तुमच्या एज्युकेशन मध्ये खूपच मोठा सपोर्ट राहणार आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम जे विद्यार्थी पहिल्या वर्गापासून ते 12वी वर्गात आहे त्यांच्याबद्दल बोलू. त्यांची जी पात्रता होण्यासाठी लागणार आहे, त्यांना डॉक्युमेंट कुठले लागणार आहे ते याबद्दल बोलू. त्यानंतर आपण बाकी एज्युकेशन घेऊ. ठीक आहे. या ठिकाणी बघा, स्कूल स्टुडंट म्हणजे 1ली ते 12वीचे विद्यार्थी. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला पात्रता काय लागणार आहे? ओपन फॉर इंडियन नॅशनल ओनली, म्हणजे विद्यार्थी हा भारताचा नागरिक असावा. त्यानंतर विद्यार्थी हा पहिला वर्ग, त्यानंतर 12वी वर्ग, डिप्लोमा, ITI, त्यानंतर पॉलिटेक्निक हा विद्यार्थी प्रायव्हेट स्कूल किंवा गव्हर्नमेंट स्कूल यामध्ये शिक्षण चालू असणारा विद्यार्थी असावा. त्यानंतर द ॲप्लिकंट मस्ट हॅव पासेड द क्वालिफाईंग एक्झामिनेशन विथ ॲट 55% मार्क्स, म्हणजे विद्यार्थ्याचं शिक्षण जे मान्य झालं आहे त्यामध्ये त्या विद्यार्थ्याला 55% असणे या ठिकाणी अनिवार्य सांगितलं आहे. त्यानंतर तुमच्या फॅमिलीचे इन्कम या ठिकाणी 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी 3 वर्षापासून आपले शिक्षण सोडले आहे किंवा आर्थिक अडचणामुळे त्यांनी शिक्षण पूर्ण नसेल केलं किंवा फायनान्शियल कंडिशन या ठिकाणी खूपच खराब असेल, त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी या योजनेमध्ये प्राधान्य दिले जाईल. ठीक आहे. फक्त या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवता, जे विद्यार्थी डिप्लोमा करत असेल त्यांनी हा डिप्लोमा 12वी नंतर केलेला असावा. तेच विद्यार्थी या ठिकाणी या योजनेसाठी पात्र राहणार आहे. जर तुम्ही 12वीच्या अगोदरच डिप्लोमा केला असेल तर तुम्ही या ठिकाणी या स्कॉलरशिपसाठी पात्र राहणार नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बेनिफिट काय राहणार आहे? जे विद्यार्थी 1ली ते 7वी या क्लासमध्ये असेल त्यांना या ठिकाणी वन टाइम 15,000 रुपये मिळणार आहे प्रतिवर्ष. आणि जे विद्यार्थी 7 ते 12 या क्लासमध्ये असेल किंवा डिप्लोमा किंवा ITI किंवा पॉलिटेक्निकचे जे स्टुडंट असेल त्यांना या ठिकाणी वन टाइम वर्षाचे 18,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. अरे याला आता महत्त्वाचे डॉक्युमेंट काय लागते ते सुद्धा समजून घ्या. या ठिकाणी पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागणार आहे, तुमचा आताचा करंट फोटोग्राफ. त्यानंतर 3 इयर्स मार्कशीट 2024-25 जे तुमचं अगोदर शिक्षण झालं असेल त्याच्या या ठिकाणी मार्कशीट लागणार आहे. जर तुमचं सेमिस्टर पॅटर्न असेल तर तुम्ही ते सुद्धा या ठिकाणी अपलोड करू शकता. त्यानंतर या ठिकाणी आयडेंटिटी प्रूफ सांगितलं आहे, यामध्ये आधार कार्ड,
किंवा वोटर आय डी कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स या ठिकाणी मागितलं आहे. करंट इयर ॲडमिशन प्रूफ म्हणजे तुम्ही जे सध्या शिक्षण घेत आहे त्याच्या या ठिकाणी तुम्हाला प्रूफ द्यावे लागणार आहे, जसं की फी रिसिप्ट, ॲडमिशन लेटर, इन्स्टिट्यूट आय डी कार्ड, त्यानंतर बोनाफाईड सर्टिफिकेट 2025-26. यामध्ये तुम्हाला एक डॉक्युमेंट कुठलं पण या ठिकाणी अटॅच करावं लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं ॲप्लिकंट बँक पासबुक, तुमच्या या ठिकाणी बँक पासबुक लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला इन्कम प्रूफ द्यावा लागणार आहे आणि मेन म्हणजे या ठिकाणी 3 प्रूफ द्यावं लागणार आहे. त्या ठिकाणी बघा, इन्कम प्रूफ इश्यूड बाय ग्रामपंचायत, वॉर्ड काउन्सिलर किंवा सरपंच म्हणजे वॉर्ड मेंबर, तुमच्या गावाचा सरपंच किंवा ग्रामपंचायतमधून तुम्हाला तिथून डॉक्युमेंट आणावं लागणार आहे. तुमचे इन्कम जेवढं असेल ते त्या ठिकाणी तुम्हाला लिहून आणावे लागणार आहे. त्यांची सिग्नेचर व शिक्का सहित आणावं लागणार आहे. ठीक आहे. ते तुम्हाला तिथे अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं इन्कम प्रूफमध्ये लागणार आहे उत्पन्न दाखला. ठीक आहे. यामध्ये SDM, त्यांचे DM किंवा तहसीलदार यांचं तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲफिडेव्हिट करावं लागणार आहे. ॲफिडेव्हिट कसे करायचे याबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, मी याबद्दल व्हिडिओ बनवून देईल. ठीक आहे. प्रूफ ऑफ फॅमिली किंवा पर्सनल क्रायसिस जर तुम्हाला लागू असेल तरच हे अपलोड करा, नाहीतर अपलोड करायचं काही काम नाही. ठीक आहे. त्यानंतर जे विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट कोर्स शिकत आहे म्हणजे UG मध्ये जे विद्यार्थी आहे सध्या शिक्षण घेत आहे त्यांच्याबद्दल या ठिकाणी पात्रता बघून घ्या. विद्यार्थी हा भारताचा नागरिक असावा. ठीक आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन कोर्स जसे की जनरल कोर्स, BCom, BSc, BA, BCA किंवा इत्यादी. प्रोफेशनल कोर्स जसे BTech, MBBS, LLB, BArt, नर्सिंग किंवा इतर कुठले पण शिक्षण असो, भारतीय मान्यताप्राप्त या कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे असावे. ठीक आहे. मागील एक्झामच्या क्वालिफिकेशनमध्ये त्याला 55% या ठिकाणी मार्क्स असायला हवे. त्यानंतर तुमच्या फॅमिलीचे इन्कम या ठिकाणी 2.5 लाखापेक्षा कम असायला हवे. त्यानंतर जर विद्यार्थी काय अडचणमुळे 3 वर्षापासून शिक्षण घेत नसेल किंवा त्याच्या शिक्षणामध्ये खंड असेल, तो विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी इझिली फॉर्म फिल करू शकते. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला बेनिफिट काय लागणार आहे ते बघा. जे विद्यार्थी UG मध्ये शिक्षण घेत असेल या कोर्समध्ये त्यांना या ठिकाणी वन टाइम प्रतिवर्ष 30,000 रुपये मिळणार आहे. त्याचप्रमाणे जर विद्यार्थी प्रोफेशनल कोर्स अंडर ग्रॅज्युएटमध्ये शिक्षण घेत असेल तर त्याला या ठिकाणी वन टाइम प्रतिवर्ष 50,000 रुपये या ठिकाणी स्कॉलरशिप मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट तुम्हाला काय काय लागणार आहे बघून घ्या. यामध्ये तुमचं पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागणार आहे म्हणजे करंट फोटोग्राफ. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मार्कशीट अपलोड करावं लागणार आहे 24-25 म्हणजे प्रियर मार्कशीट. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आयडेंटिटी प्रूफ द्यावं लागणार आहे, तुमचं आधार कार्ड, वोटर आय डी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे तुमच्याकडे असेल फक्त एकच. त्यानंतर तुम्हाला करंट इयर ॲडमिशन प्रूफ द्यावे लागणार आहे, जसं की फी रिसिप्ट, ॲडमिशन लेटर, इन्स्टिट्यूशन आय डी कार्ड, त्यानंतर बोनाफाईड सर्टिफिकेट 2025-26 हे लक्षात ठेवा. तुम्हाला 2025-26 या ठिकाणी बोनाफाईड वगैरे अपलोड करावं लागणार आहे. जे तुमच्याकडे असेल डॉक्युमेंट यामधलं तुम्ही एक अपलोड करू शकता. ठीक आहे. त्यानंतर ॲप्लिकंटकडे बँक पासबुक असायला हवे, हे तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इन्कम प्रूफ द्यावं लागणार आहे, जसं मी अगोदर सांगितलं आहे तुम्हाला. हे तुम्हाला ग्रामपंचायत किंवा वार्ड मेंबर किंवा सरपंचकडून तुम्हाला ते इन्कम सर्टिफिकेट आणायचं आहे. स्टॅम्प सहित त्याचे सिग्नेचर त्यावर असली पाहिजे. त्यानंतर तहसीलदार, SDM किंवा DM यांच्याकडून तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट आणायचं आहे, ते सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याचप्रमाणे जर तुमच्या फॅमिलीवर किंवा तुमच्यावर काही क्रायसिस असेल तर ते सुद्धा त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. जर तुम्हाला लागू असेल तरच अपलोड करा, नाहीतर नीट आहे नाही त्या डॉक्युमेंटची की तुम्हाला अपलोडच करावं लागणार आहे. ठीक आहे. आणि हो, या दोन्ही डॉक्युमेंटला तुम्हाला ॲफिडेव्हिट करावं लागणार आहे. ॲफिडेव्हिट कसे करायचे याबद्दल तुम्ही मला सांगा, मी यावर व्हिडिओ बनवून देईल. ठीक आहे. तर जे विद्यार्थी PG मध्ये असेल त्यांच्याबद्दल बोलू आता. त्यांना जे पात्रता लागणार आहे या स्कॉलरशिपसाठी, तर विद्यार्थी हा भारताचा नागरिक असावा. त्याचप्रमाणे तो विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स जसे की जनरल कोर्स, MCom, MA त्यानंतर इतर कुठलं पण शिक्षण असेल, त्याचप्रमाणे प्रोफेशनल कोर्स
एम.टेक, MBA इत्यादी. हे शिक्षण घेणारा विद्यार्थी भारतीय मान्यताप्राप्त या विद्यापीठमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स करणारा विद्यार्थी असावा. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन या कोर्समध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थ्याचे जे मागील शिक्षण झालं आहे त्या मागील एक्झाममध्ये त्या विद्यार्थ्याला 55% मार्क असायला हवे. त्यानंतर विद्यार्थ्याचं फॅमिली इन्कम हे 2.5 लाखापेक्षा कम असायला हवे. त्याचप्रमाणे जर एखाद्या विद्यार्थ्याचं शिक्षण काय कारणास्तव थांबलं असेल 3 वर्ष किंवा तो विद्यार्थी 3 वर्ष कॉलेजमध्ये गेला नसेल तर त्या विद्यार्थ्याला जर आता शिक्षण घ्यायचं असेल तर तो विद्यार्थी या योजनेसाठी क्वालिफाय राहणार हे मी तुम्हाला अगोदर समजून सांगितलं आहे प्रत्येक पॉईंटमध्ये. जे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्समध्ये असेल त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी वन टाइम प्रतिवर्षी 35,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतर जे विद्यार्थी प्रोफेशनल कोर्स पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्समध्ये असेल त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी वन टाइम प्रतिवर्षी 75,000 रुपये मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर डॉक्युमेंट्स वगैरे तुम्ही बघून घ्या तुम्हाला काय काय लागणार आहे. यामध्ये तुम्हाला पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागणार आहे. त्यानंतर मागील वर्षाचे मार्कशीट लागणार आहे 2024-25. तुमचं सेमिस्टर पॅटर्न असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफसाठी आधार कार्ड, वोटर ID कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे कुठलं पण एक. त्यानंतर करंट इयर ॲडमिशन प्रूफ तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे जसं की फी रिसिप्ट, ॲडमिशन लेटर, इन्स्टिट्यूशन ID कार्ड, नंतर बोनाफाईड सर्टिफिकेट 2025-26 या ठिकाणी तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ॲप्लिकंट बँक पासबुक विद्यार्थ्याकडे पासबुक असायला हवे. त्यानंतर इन्कम प्रूफ या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. 3 प्रूफ या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेटचे द्यावे लागणार आहे. यामध्ये तुम्हाला इन्कम प्रूफ इश्यूड बाय ग्रामपंचायत, वार्ड मेंबर आणि सरपंच यांच्या सिग्नेचरनुसार स्टॅम्पनुसार ते सर्टिफिकेट तुम्हाला आणायचं आहे. त्यानंतर इन्कम प्रूफमध्ये SBM, DM, CO किंवा तहसीलदार यांचे इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲफिडेविट लागणार आहे. ॲफिडेविट कसे बनवायचे याबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी व्हिडिओ बनवून देईल. ठीक आहे. प्रूफ ऑफ फॅमिली किंवा पर्सनल क्रेसेस जर असेल तुमच्यावर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट लागणार आहे. जर तुमच्यावर काय क्रेसेस असेल तरच ते डॉक्युमेंट आणा, नाहीतर या ठिकाणी कुठलीच आवश्यकता राहणार नाही. ठीक आहे. आता राहिला प्रश्न की तुम्हाला या कॉलेजसाठी अप्लाय कसं करायचं आहे ते सुद्धा बघून घ्या. सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. त्यानंतर या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अप्लाय नाव या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बडी स्टडी या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ईमेल किंवा मोबाईल किंवा जीमेलने रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकंट फॉर्म पेज असं दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तिथून तुमचं ॲप्लिकेशन स्टार्ट होईल. तिथून तुम्हाला संपूर्ण माहिती अगोदर डिटेलने फिल करून घ्यायचं आहे. जे काही तुम्हाला डिटेल दिसेल ते ऑनलाईन फॉर्म तुम्हाला तिथे फिल करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिथे संपूर्ण तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत. मेन म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करताना अगोदर चेक करून घेता, त्यानंतरच तुम्ही नंतरची प्रोसेस करता. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करायचं आहे. त्यानंतर टर्म अँड कंडिशन तिथे दिसेल तुम्हाला. तिथे क्लिक करून तिथे प्रिव्ह्यू दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक प्रिव्ह्यू स्क्रीन शो होईल. तिथे तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे. तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म त्या ठिकाणी सबमिट होऊन जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन फॉर्म फिल करायचा आहे. आणि मेन म्हणजे सध्या या फॉर्मची लॉग इन लिंक काम करत नाही आहे. HDFC बँक परिवर्तन स्कॉलरशिपसाठी लवकरच फॉर्म सुरू होणार आहे. याचे फॉर्म या मंथमध्ये किंवा नेक्स्ट मंथमध्ये चालू होणार आहे. त्यावेळेस तुम्ही इझिली अप्लाय करू शकता. याबद्दल मी नंतर अपडेट टाकणारच आहे. तर यामध्ये बघा, तर HDFC बँक परिवर्तन स्कॉलरशिप 2025-26 जेव्हा सुरू झाली होती त्यामध्ये 6,553 विद्यार्थ्यांना या ठिकाणी DBT मिळाली होती. हे तेच विद्यार्थी आहे. ठीक आहे. तर तुम्ही या स्कॉलरशिपचा नक्कीच फायदा घ्या असं मला वाटते. तर अशाच तुम्हाला आपल्या नोकरी मास्टर चॅनलवर नवीन स्कॉलरशिपचे अपडेट मिळणारच आहे. तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा, तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या स्कॉलरशिपचा फायदा होणार आहे. तर त्याप्रमाणे
HDFC बँक परिवर्तन स्कॉलरशिप बद्दल जे काही तुमचे कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईल. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.